प्राइस रेंज जर बघितली तर कार्पेट एरिया आणि प्राइस हे कसं असेल म्हणजे एक मी असं म्हणतो एकदम हाय मोठ्या टाउनशिपचं आणि एकदम लोकल लेवलची बिल्डिंग पण नाही, मिड सेगमेंट ज्या बिल्डिंग आहे आपल्या ते बिल्डर्स आहे त्याचं प्राइस रेंज काय सांग की कार्पेट एरिया अँड प्राइस रेंज. सर कसं आहे की आज जर तुम्ही जर पाहिलं गेलं तर आज जो एज्युकेशन मधून ग्रॅज्युएट झालेला आहे प्रत्येक जण फिमेल असो किंवा मेल असो सगळ्यांना घर घ्यायचं सर. असा एकही माणूस नाहीये मला दाखवू की त्याला घर घ्यायची इच्छा नाहीये. तर ती गोष्ट पूर्ण चरलेमध्ये होते. तुम्ही कॉलेज लाईफ नंतर बाहेर पडल्यानंतर एक 4 to 5 इयर जॉब केल्यानंतर तुमचं फायनान्शियल ग्रोथ झाल्यानंतर तुम्ही घर घेऊ शकता चरलेमध्ये. असा सेगमेंट आहे म्हणजे 25 एज ग्रुप पासून टुवर्ड्स 25 एज ग्रुप पासून घर घेऊ शकता. मग त्यामध्ये 1 BHK असेल, 2 BHK असेल, 2.5 असेल, 3 असेल, 4 BHK असेल, रो हाऊसेस असेल. प्राइस सेगमेंट हे सर्वांसाठी आहे सर आणि एकदम व्यवस्थित डेव्हलपमेंट होती. मग सर ते कसं आपल्याला सांगता येईल की 500 समजा 600 स्क्वेअर फीटचा एक 2 BHK तर त्याची प्राइस किती जाते सर? सर एक 2 BHK साधारण पाहायला गेलं तर 45 to 50 lakhs मध्ये ऑल इन्क्लुसिव्ह जातो. इन्क्लुडिंग कार्पेट किती असेल सर? कार्पेटचं डिफरंट असेल. कार्पेट एक 650 पासून चालू होणारे पण 2 BHK आहेत. 800 कार्पेट पर्यंत 2 BHK आहेत चोरलीमध्ये. तर डिफरंट रेंज असेल 45 टुवर्ड्स चालू होतात. 45 ते 50, 52, 53 पर्यंत तुम्हाला 2 BHK मिळेल. येस चांगल्यातला चांगला 600 ते 800 स्क्वेअर फीट एरिया याचा असू शकतो. येस सर. To watch full video, search Real Estate with Chetan on YouTube.